माझं नाव विशाल कुमार वाडळीकर तमाशा मंडळ. हा वाडळीकर तमाशा मंडळ कार्यक्रम म्हणजे माझे पंजोबा, त्याच्यानंतर माझे आजोबा रघुनाथराव वाडळीकर, त्याचबरोबर माझे वडील कैलासवासी बाळासाहेब वाडळीकर आणि माझी 5वी पिढी आहे. माझं नाव विशाल कुमार वाडळीकर. 5 पिढ्या आम्ही रसिकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तमाशा हा आमच्या रक्तात आहे. दुसरी गोष्ट अशी, तमाशा करत असताना पूर्वीच्या तमाशात आणि आत्ताच्या तमाशात फार बदल झालेला आहे. पूर्वीचा तमाशा हा कलेवरती असायचा, आत्ताचा तमाशा काही तसा दिसून येत नाही, काहीतरी वेगळंच. पण काय होतंय, तमाशा हा तमाशाच राहतो आणि काळ जसा बदलतो त्या पद्धतीनं तमाशा मालकांना, कलावंतांना बदलावं लागतं आहे. त्या पद्धतीनं नवीन आहे आपलं चाललेलं आहे. काजविटा या ठिकाणी बुकिंग चालू आहे. तुमची ही पिढीतला तुमचा तमाशा हा कितव्या पिढीतला आहे? माझी आत्ता 5वी पिढी आहे. तुमची 5वी पिढी. माझे पंजोबा, आजोबा, वडील, मी आणि माझ्या भावाचा मुलगा, तो सुद्धा आता स्टेजवरती कार्यरत आहे. आता आम्ही तमाशामध्ये आम्ही दोघे सख्खे भाऊ, भावाचा एक मुलगा आणि एक चुलत्याचा मुलगा संभाजी, असे मिळून घरातले 4 जण आहोत. आमची बहीण आहे, तिचं नाव आहे माझ्यासोबत विशाल तुषार वाडळीकर, सोबत काजल पुणेकर. असा कार्यक्रमाची पार्टी आहे. तमाशात एकूण किती आहेत कलावंत आता? 55 लोक आहेत, त्याच्यातल्या 15 लेडीज आहेत आणि बाकीचे कलावंत सराजम. आता जर नवीन तमाशात पाहिलं तर रात्रीचं वगनाट्य होत नाही. तुमच्या तमाशामध्ये वगनाट्य होतं का? वगनाट्य होत नाही याचा अर्थ कलावंतांची काही चुकी नाही किंवा फळमालकाची काही चुकी नाही. मार्केटला जे चालतच नाही ते कसं करणार ना. आणि हा विषय कसा झाला आहे, तमाशा मालकाचा, कलावंतांच्या मनावरचा विषय नाही, हा रसिकांच्या मनावरचा विषय. रसिकांना जर सांगितलं 2 गाणी लावा तरच ती लावायला लागते. बरं, आपण जर लावलं वगनाट्य तर ते ऐकत नाहीत. तुमच्या तमाशामध्ये तुम्ही सर्व पारंपरिक पद्धतीनं गण गवळण ह्या गोष्टी सगळ्या घेता का? हो, गणाशिवार पुढे जाणारच कसं ना. प्रथम गण आहे, त्याच्यानंतर रसिक मस्त काय पण म्हणेल किंवा पब्लिक काय म्हणते, ही गाणी हिला बंद करा, म्हणजे एकदम नकोच म्हणते ते, डायरेक्ट ऑर्केस्ट्रा पद्धतीने चालू करा. पण आम्ही म्हणजे सगळेच तमाशा म्हणतं असेच करतात की गण गवळण करून, भले ती 1 तास नको, 10 मिनटं का असं ना, जसं रसिक असेल त्या पद्धतीने ते प्रेक्षकांचा देवाची हजेरी म्हणतो आपण, जो हजेरीचा कार्यक्रम असतो, त्याला दिवसा प्रतिसाद कसा असतो तुमचा? तो आता काय देवाचाच कार्यक्रम ना, हजेरीचं काय म्हणता येते तेव्हा. आता सगळं म्हणजे सारांश सांगायची गोष्ट अशी, आता तरुण पिढीला फक्त मुली पाहिजे. तुमची कला नको, 4 गाणी झालं, देखणी मुलगी असली ती कले त्यांना कळतच नाही काय. आता सध्या पाहिलं तर फक्त कलेसाठी जीवन बहाल करणारे तमाशा कलावंत आहेत. काही लोक तमाशा हीच कला किंवा तमाशासाठी पूर्ण जीवन घालवणार आहेत. तर आता जी कला पाहिली तर तमाशा हा कुठंतरी अधोगतीला लागला आहे. आणि याच्या तमाशामध्ये हे कारण एक असू शकतं का की फक्त मुलींचा डान्सच पाहणे वगैरे? नाही, त्या मुलींची पण चुकी नाही ना. काय विषय काय, आपल्याकडे काय पिकतं याच्यापेक्षा मार्केटला काय विकतं हे महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे सगळं पिकतंय, कोथिंबीर पिकते पण ती मार्केटला चालतच नाही, विकून देतात. मग उपयोग काय? शेवटी तमाशा कलावंत, आज तमाशाचं भांडवल थोडं नाही. तमाशा छोटा जरी गोळा करायचा म्हणजे तर 20-22 लाख रुपये महिन्याचा त्याचा खर्च असतो. तमाशा कलावंत म्हणून तुम्ही सुखी आहात? हां, आनंदी आहे, सुखी म्हणता येत नाही. तमाशा हा रक्तात आहे, त्याच्यातून जो आनंद मिळतो तो पैशापेक्षा जास्त आहे. शेवटी जाता जाता एकच विचारेन, तुमच्या मते कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला? कलेसाठी जीवन, त्याशिवाय पर्यायच नाही. विषयच येत नाही. जो कलाकार आहे त्याला, जो कलाकार आहे त्याला, ज्याला खरंच कला त्याला, तो त्याच्यासाठीच तो उपाशी राहील. खरा कलावंत आहे तो उपाशी राहील, पण स्टेजवरनं खाली उतरणार. ओके, श्री गणेश तासगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुनश्च एकदा आम्ही स्वागत करतो आणि तुमच्या असणाऱ्या इथून पुढं ज्या होणाऱ्या जे काही सुपाऱ्या असतील त्याच्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो. आणि तुमच्या तमाशामध्ये भरभराट व्हावी एवढीच या पाडव्याच्या दिनी आम्ही आशा व्यक्त करतो. धन्यवाद.